देवाचे उपकार असो की पुन्हा एक वेळेस त्यांनी आपल्याला हा सुंदर असा दिवस आपल्या आयुष्यामध्ये दिलेला आहे आणि त्याची सेवा, त्याचा गौरव करण्यासाठी आजची सुंदरशी सकाळ त्यांनी सुरुवात त्याच्या वचनाकडून आपल्याला करून घेत आहे. त्याबद्दल देवाचे उपकार आणि आपण आभार मानूया. आपण पहिल्या दिवशी जर पाहिलं, तर पहिल्या दिवशी आपण शिकलेलो आहे की देव हा निर्माणकर्ता आहे आणि जो निर्माणकर्ता असतो, त्याच्याकडे मालकी हक्क असतो आणि जेव्हा त्याच्याकडे मालकी हक्क असतो, तर तो देव तो कर देण्याच्या ह्याचा नसतो, हक्काचा नसतो. तरी सुद्धा येशू ख्रिस्ताने आपण पाहिलेलं आहे, की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये कर देतो आणि त्याचाच नाही तर तो पेत्राचाही देतो. दुसऱ्या दिवशी आपण शिकलेलं आहे, की कारभारीपणा म्हणजे काय? आणि कारभारीपणाचे काय त्या ठिकाणी कर्तव्य आहे, हे सुद्धा आपण शिकलो आणि त्याच्यामध्ये आपण त्या दिवशी पवित्र शास्त्राचा अभ्यास हिजकिय्या राजाचा आपण या ठिकाणी अभ्यास केला आहे. त्यांनी मंदिराची स्थापना केली आणि याजक लेवी यांना त्यांनी ठेवून मंदिराची देखभाल करण्यासाठी सांगितलं आणि त्याच्यानंतर तो गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये काही चुका घडल्या लेवी आणि याजकांच्याकडून आणि लोकांनी त्या ठिकाणी काय बरं दशांश अर्पण हे दिले नाही. पण परत हिजकिय्या राजा त्या ठिकाणी आला आणि त्यांनी ते त्या ठिकाणी ती परत सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी काल आपण शिकलेलो आहे, की वेळ आणि भौतिक मालमत्तेचा कारभारीपणा आपण शिकलेलो आहे. वेळ आणि भौतिक मालमत्तेचा कारभारीपणा. वेळ कशी दिली पाहिजे आपण देवाला? कारण देवाने वेळ दिलेली आहे आपल्याला. त्याच्यातला 7वा भाग दिला पाहिजे आपण देवाला आणि तसंच भौतिक मालमत्ता जी आपल्याकडे आहे, त्याचीही आपण काय केली पाहिजे बरं? त्या ठिकाणी देवाला आपण हे दिलेलं पाहिजे. त्याचं अर्पण हे दिलेलं पाहिजे. आता आपण जे शिकणार आहे, ते म्हणजे पान नंबर 297 वर आहे आपण. बरोबर आहे? पान नंबर 297 98 संपलेला आहे आणि आपण पान नंबर 299 वर आहे. आणि आज आपण शिकणार आहे, ते म्हणजे दशांशाचा उपयोग. या ठिकाणी दशांश आपण काल पाहिलेलं आहे, की दशांश हा काय बरं? पवित्र आहे. एक लक्षात घ्या, देव हा पवित्र आहे. देवाच्या बाजूला ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी काय आहेत बरं? त्या पवित्र आहेत. देवाच्या बाजूला सर्व गोष्टी ज्या आहेत, त्या पवित्र आहेत. कारण त्या देवाच्या आहेत. जर त्या गोष्टी पवित्र नसतील, तर त्या देवाच्या बाजूला होऊ शकत नाही किंवा देवाच्या असू शकत नाही. कारण परमेश्वर हा काय बरं? पवित्र आहे. आता आपण पाहूया 299 पानावर त्या ठिकाणी दशांशाचा उपयोग या ठिकाणी लिहिलेला आहे दशांशाचा उपयोग. दशांश पवित्र आहे आणि त्याचा उपयोग केवळ पवित्र कार्यासाठीच केला पाहिजे. किती पहिलंच त्यांनी वाक्य लिहिलेलं आहे, की त्याच्या पवित्र कामासाठीच त्याचा उपयोग केला पाहिजे. प्रभूने आज्ञा दिली, भूमीच्या उत्पन्नाचा दशांश परमेश्वराचा आहे. मग तो जमिनीचा धान्य असो अथवा झाडाची फळे असोत, ते परमेश्वर प्रित्यात पवित्र आहेत. गुरेढोरे अथवा शेरडे, मेंढरे यांचा संबंध दशांश परमेश्वर प्रित्यात पवित्र असावा. याचा जे काही आपण देतो परमेश्वराकडे, जी जमीन देतो ती पवित्र होते. जे अन्नधान्य देवाला देतो ते पवित्र होतं. जे गुरेढोरे आपण देवाकडे आणतो, देवाला दिल्यानंतर ते काय असतं बरं? पवित्र असतं. त्याने म्हटले, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशांश तुम्ही भांडारात आणा. इस्रायल लोकांमध्ये लेवी वंशाला वतन देण्यात आले नाही. म्हणून दशांश केवळ त्यांच्यासाठीच वापरण्यात आला. लक्षात घ्या तुम्ही जेव्हा देव वाटणी करत होता, त्यावेळेस वाटणी करत असताना त्या ठिकाणी लेवी लोकांना देवाने काय दिलेलं नाही बरं? वतन, जमीन दिलेली नाही.
आणि जमीन दिली नाही म्हणून तो देव इस्रायल लोकांना सांगतो, की त्यांना तुम्ही काय करा बरं, तुमचे दशांश द्या. त्यांना दर्शन मंडपाची देखभाल करायची होती. इस्रायल लोकांची उपासना चालवायची आणि देवाच्या नियमशास्त्राचे त्यांना शिक्षण द्यायचे. हे देवाने त्यांना दिलेलं मंदिरामधलं काम होतं, की उपासना करायची देवाची आणि देवाच्या नियमशास्त्राचे शिक्षण देणे हे लेवी लोकांचे काय होतं काम करतं. शेवटचा पॅराग्राफ मी या ठिकाणी वाचत आहे. वधस्तंभानंतर देवाने घालून दिलेले लेवी वंशाचे याजक पण रद्द झाले. तरी देवाच्या मंडळीच्या कार्यासाठी दशांश वापरण्यात आला होता. लेवी वंशाची मंदिरातील सेवा आणि नवीन प्रस्थापित झालेले सुवार्ता कार्य याच्यातील सारखेपणा दाखवून त्याच्या पाठीशी असलेले तात्विक भूमिका पौलाने स्पष्ट केली. त्याने म्हटले, आम्ही तुम्हासाठी आध्यात्मिक वस्तूची पेरणी केली तर आम्ही तुमच्या ऐतिहासिक वस्तूची कापणी केल्यास त्यात काही मोठी गोष्ट आहे काय? म्हणजे काय? आपण जर आध्यात्मिक गोष्टी पेरणी करणार तर आध्यात्मिक गोष्टीच तुम्ही काय करणार बरं कापणी करू शकता. दुसरे जर तुम्हावर या हक्काचा उपभोग घेतात तर तो आम्ही विशेष करून घ्यावा की नाही? हा पौल या ठिकाणी प्रश्न विचारत आहे. मंदिरात सेवा करणारे मंदिरातले अन्न खातात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदारी आहेत. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुमच्या त्याप्रमाणे प्रभूने नेमिले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपले जीवन करावे. याचा अर्थ जे मंदिरात जे अन्नधान्य येतं ते लेवी लोक त्याच्यामध्ये उपजीविका करतात आणि जे वेदीवर जे दिलेलं जातं त्याच्यावर त्यांचा उपभोग होत असतो. याचा अर्थ असा आहे जे सुवार्ता करतात आणि जे सुवार्ता करणारे जे लोक आहेत त्यांची उपजीविका ही सुवार्तेवरच होते. त्यानंतर मंडळीचे सभासद माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून स्वखुशीने आपला दशांश भांडारात आणतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे सुवार्तिकींच्या जीवनासाठी आणि सुवार्ता प्रसाद कार्यासाठी देवाच्या मंडळीजवळ पुरेसा पैसा आहे. आता आपण शिकणार आहे दुसरा मुद्दा, तो म्हणजे अर्पण. आपण काल सुंदर रीतीने अर्पणाविषयी 5 अर्पण कशी देवाने इस्रायल लोकांच्याकडे मागितले आणि त्या 5 अर्पणाचा कसा देवानी त्या ठिकाणी नमूद केलेले आहे, की त्याचे कारण काय आहेत, की 5 अर्पण मला द्या. आणि त्या 5 अर्पणामध्ये सर्वात महत्वाचं अर्पण जे होतं म्हणजे ते पाप अर्पण. आणि सर्व अर्पणे येशू ख्रिस्तालाच दर्शवितात. तरी सुद्धा देवाने त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अर्पण वेगवेगळ्या कारणासाठी आणि त्यांच्या परिस्थितीनुसार अर्पणे आणण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आता आपण पाहूया अर्पणे म्हणजे काय? कृतज्ञता दाखविणारे ख्रिस्ती लोक मंडळीचा दशांश देऊनच शांत बसत नाहीत. इस्रायल लोकांच्या काळात निवास मंडप आणि नंतर मंदिर स्वसंतोषाच्या अर्पणावर स्वखुशीने दिलेल्या अर्पणावर उभारले होते. याचा अर्थ लोक फक्त दशांश देऊन शांत नाही राहत, पण ते स्वतःच्या मनाने अजून ते काय करू शकतात बरं? मंदिराची देखभाल करण्यासाठी किंवा मंदिराची डागडुगी करण्यासाठी, निवास मंडप बांधण्यासाठी ते काय करतात बरं? खुशीने अर्पणे देतात. आणि ह्या विशेष अर्पणाद्वारे उपासनेच्या ठिकाणाची डागडुगी करण्याचा खर्च भागविला जात होता. बहुत करून इस्रायल लोक आपल्या मंडळीचा 1/4 ते 1/3 भाग धार्मिक आणि दान धर्म कार्यावर खर्च करीत असत. लक्षात ठेवा. ते फक्त दशांश देत नव्हते, पण दशांशानंतर ते धार्मिक कार्यासाठी काय करत होते बरं? अर्पण हे देत होते. एवढीच मोठी रक्कम सहाय्य करण्यासाठी दिल्या
दिल्यामुळे ते लोक दरिद्री बनले काय? उलट पक्षी त्याच्या विश्वासाना विश्वासूपणामुळे देवाने त्यांना आशीर्वादित करण्याचे वचन दिले. या ठिकाणी तेवढंच देऊन ते थांबत नाहीत, पण उलटी काय बोलतं, ते विश्वासाने अजून आणि अजून ते देत असतात. ज्या प्रमाणात त्याने आमचा उत्कर्ष केला आहे, त्या प्रमाणात आम्ही उद्धार देणगी देण्यास आज देव आम्हाला पाचारण करीत आहे. सुवार्तेचे महत्त्व प्रदर्शित करण्यासाठी चर्चच्या इमारतीचे बांधणे, त्याची देखभाल करणे आणि ती व्यवस्थित चालविणे, या वैदिक मिशनरी कार्याची स्थापना करणे, यासाठी अर्पणाची गरज आहे. इस्रायल लोकांनी जसे दिले तसे आम्ही द्यावे, किंवा त्यांना नमुना आज आम्हाला लागू पडत नाही. नवा करार ख्रिस्ताने करार कारभारीपणाचे सत्य व तत्व घालून दिले. जो ज्ञान, प्रकाश आणि हक ज्या प्रमाणात आम्ही उपभोगीला, त्या प्रमाणात त्याची देणगी असावी. त्याने म्हटले, ज्या लोकांना फार दिले त्या जवळून फार मागण्यात येईल, आणि ज्यांच्याजवळ फार ठेविले आहे त्याच्या जवळून फारच फार मागण्यात येईल. जेव्हा ख्रिस्ताने आपल्या अन्यायाची कामगिरीवर पाठविले, तेव्हा त्याने म्हटले, तुम्हास फुकट मिळाले आहे, फुकट द्या. आम्हाला लाभलेला आर्थिक आशीर्वाद देण्यासही हे तत्व लागू आहे. या ठिकाणी काय म्हणताय बरं, येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यानं म्हणत आहे की तुम्हाला फुकट मिळालेला आहे. फुकट मिळालेलं आहे म्हणजे फुकट आशीर्वाद मिळालेला आहे. फुकट तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे. आणि ते ज्ञान तुम्ही काय करावं, लोकांना फुकट वाटा, असं येशू ख्रिस्त सांगत आहे. याचा अर्थ ज्याच्याकडे जास्त आहे त्याला जास्त दिलं पाहिजे त्यांनी, ज्याच्याकडे कमी आहे त्यांनी कमी दिलं पाहिजे. ही पद्धत नवा करारात कुठेही रद्द केलेली नाही किंवा शिथिल केलेली नाही. बघा, हा जो गुण आहे, हा जो धर्म आहे, हा धर्म देण्याचा हा कुठेही फक्त जुन्या करारामध्ये होता असं काही नाही. तो नवा करारामध्ये अजून आहे, तो शिथिल केलेला नाही. आमचे हक आणि आशीर्वाद यांची तुलना इस्रायल लोकांशी करतो, तेव्हा ख्रिस्तामध्ये आमचा वाटा मोठा असल्याचे आम्हाला दिसते. आमची कृतज्ञता त्याच प्रमाणात मोठी उदार असल्यास तारणाची सुवार्ता अधिक प्रमाणात दुसऱ्यांना सांगता येते. सुवार्ता प्रसार अधिक प्रमाणात केला तर त्याला मोठ्या हातभाराची गरज आहे. या ठिकाणी आपल्याला समजून जातं की अर्पण हे काय बरं, हे दशांशाच्या नंतरची गोष्ट आहे. दशांश हा दिलाच पाहिजे. दशांश हा 10% दिलाच पाहिजे, कारण त्याला दशांश म्हटलेला आहे. तो 10% दिला पाहिजे. तो पवित्र आहे देवाच्या प्रित्यात. फक्त दशांशचा पवित्र नाही, तर ज्या गोष्टी तुम्ही देवाकडे आणता त्या सर्व गोष्टी काय आहेत बरं, देवाकडे पवित्र होतात. म्हणून अर्पणे सुद्धा काय आहेत बरं, पवित्र आहेत. आपण 7 डे चर्च मध्ये जर तुम्ही पाहिला, मी या ठिकाणी वाचण्यास बंद करत आहे तत्वामधलं. या ठिकाणी 7 डे चर्च मध्ये जर आपण पाहिलं की आपल्याकडे पहिला दशांश हा 10% आहे. याचा अर्थ आता जर माझी कमाई जर समजा 100% आहे, त्यातले जर मी 10% दशांश माझा देत असेल, माझ्या पगारातला 10% जर देत असेल, तर माझ्याकडे किती टक्के राहिले, 90% राहिले. आता 90% जे माझ्याकडे राहिले, कदाचित जर मी मेसन काम करत असेल, गवंडी काम करत असेल, तर माझा पगार समजा कमी आहे. याचा अर्थ 90% म्हणजे माझ्याकडे जे शिल्लक राहणारा पैसा जो आहे तो कमी आहे. मग मी जेव्हा अर्पणे देतो, जे अर्पण आपण मंदिरामध्ये गोळा करतो, आपण लेसर स्टडीच्या वेळेस गोळा करतो,
त्याच्यानंतर चर्च मंडळीच्या खर्चाचा अर्पण आपण गोळा करतो. हे जे अर्पण दिलं जातं, ह्याच्यावर टक्केवारी नाहीये. पण ज्याच्याकडे जास्त राहील, ज्याचा अर्थ गवंडी काम करणारा त्याच्याकडे कमी राहील, तो कमी देईल. पण ज्याचा पगार जास्त येईल, त्याच्याकडे 90% हा अमाउंट जास्त राहील. तर तो अर्पण काय करेल बरं? जास्त देईल. मंडळीच्या खर्चासाठी किंवा आपण जे अर्पण गोळा करतो लेसरच्या वेळेस ते अर्पण आपलं काय होईल बरं? जास्त दिलं जाईल. म्हणजे तुमच्या ज्या शिल्लकीमध्ये जे आहे त्याच्यावर तुम्ही काय करू शकता बरं? हे अर्पण हे देऊ शकता. आणि त्याची तुम्हाला उपयोग कशासाठी केला पाहिजे? फक्त हा उपयोग तुम्ही देवाच्या कार्यासाठी केला. आता मी पवित्र शास्त्राकडे वळत आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये मी एक वचन सुंदर रीतीने काढलेलं आहे. मी वचन हे मला आवडतं कारण हे मी खूप ठिकाणी हे वचनाचा मी उपयोग केलेला आहे. या ठिकाणी अ, च्या वचनाकडे जाण्याच्या आधी स्टीवरशिपच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे, रूट्स ऑफ स्टीवरशिप या ठिकाणी लिहिलं आहे, जे ऑफरिंग आपण गोळा करतो 90% मधून, त्याच्यावर तुम्ही कंपल्सरी नाही करू शकत किंवा तुम्ही त्यांच्यावर दबाव नाही टाकू शकत. इतकंच दिलं पाहिजे, इतकंच आणलं पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल नेहमाने जेव्हा इस्रायल लोकांच्याकडे अर्पण मागितले, तेव्हा त्यांच्या खुशीने जे ते अर्पण आणायचे ते देव स्वीकार करायचा. आणि तुम्ही जर पाहिलं, तर ते अर्पण काय व्हायचे बरं? कधी-कधी ते जास्त व्हायचे. आणि लोक स्वखुशीने ते अर्पण द्यायचे. त्याच्यात टक्केवारी नव्हती. आणि त्यामुळे लोकांना तो देण्याचा जो आनंद असायचा, तो आनंद मोठा असायचा. कारण ते स्वतः निवडण्याची काय बरं त्यांना ती योजना केलेली आहे. आणि म्हणून ते खुशीने देतात. आणि त्यांच्या मनात जे येतं त्याप्रमाणे ते काय करतात बरं? ते देवाकडे आणतात. या ठिकाणी म्हटलेलं आहे अनुवाद याचा 16वा अध्याय 17व्या वचनामध्ये रूट्स ऑफ स्टीवर्थची या ठिकाणी म्हटलेलं आहे. अ, ह्या ठिकाणी देव अ, त्यांना सणाविषयी सण कसे साजरे करायचे हे त्या ठिकाणी 16व्या अध्यायामध्ये तो शिकवत आहे. आणि 16व्या अध्यायात सण शिकवत असताना त्याचा शेवटचा भाग या ठिकाणी मला आवडला. आणि अनुवादाच्या पुस्तकामध्ये शेवटचा भाग आहे तो म्हणजे 17 वचन. पण 16व्याचं लास्ट वचन जे आहे, ते वचन मला तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवायचं आहे. या ठिकाणी 16व्याचं लास्ट वचन म्हणतंय, "पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये." याचा अर्थ जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये येता, जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे येता, तेव्हा तुम्ही खाली हात येऊ नका. खाली हात येऊ नका. लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा ती विधवा एलिशाकडे जाते, मी पुन्हा एकदा दुसरं उदाहरण घेत आहे. जेव्हा ती विधवा एलिशाकडे जाते आणि एलिशाला म्हणते, की "माझ्याकडे काय बरं काही नाही. माझ्याकडे 2 मुलं आहेत. तुझा कारभारी वारलेला आहे आणि त्याला मरण आलेलं आहे आणि आता माझ्याकडे 2 मुलं आहेत आणि माझ्या घरामध्ये काहीच खायला नाही आणि श्रीमंत व्यक्ती जो आहे तो त्याचं कर्ज घेण्यासाठी माझी 2 मुलं घेऊन जाणार आहे." त्या ठिकाणी एलिशा तिला म्हणतो, की "तुझ्या घरात काय आहे?" है ना? जर त्या विधवेने म्हटलं असतं, की "माझ्या घरात काही नाही. माझ्या घरात काहीच नाही." तर एलिशा कशावर आशीर्वाद देणार? कोणत्या मालमत्तेवर आशीर्वाद देणार? कारण तुम्हाला आणि मला मालमत्तेची, धनाची गरज आहे. कर्ज जर फेडायचं असेल, तर त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये पैसा असला पाहिजे किंवा घरामध्ये धान्य असलं पाहिजे. त्या काळामध्ये धान्याला पैसा नव्हता, पण धान्य होतं. त्या धान्यावर तो आशीर्वाद द्यायला पाहिजे. जर त्या विधवे स्त्रीने म्हटलं असतं, "माझ्या घरात काहीच नाही." काहीच नाही म्हटला, तर एलिशा हा कशावर आशीर्वाद देणार? जर तुम्ही गणितामध्ये मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं होतं. जर गणितामध्ये जर तुम्ही पाहिला, शून्याला कशानेही गुणाकार करा, त्याचं उत्तर 0च येतं. म्हणजे जर माझ्याकडे 0 असेल आणि मला देव जर कितीही पटीने आशीर्वाद दिला असेल,
तर त्याचा गुणाकार कसा होणार? त्याचा गुणाकार होणार नाही. त्याचा गुणाकार शून्यच येणार. म्हणून तुमच्याकडे काही ना काहीतरी असलं पाहिजे. देवाकडे जेव्हा तुम्ही येता, मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही येता, तुमच्या हातामध्ये काही ना काहीतरी असले पाहिजे. त्या सर्व गोष्टी तुमच्या मनाने आणल्या पाहिजेत. तुमच्या मनात ज्या येईल त्या आणल्या पाहिजेत. 17वं वचन या ठिकाणी मी आता तुम्हाला वाचत आहे. तुझा देव परमेश्वर ह्याने आशीर्वाद दिला असेल, त्या मनाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे. लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी काय म्हणताय वचन, की तुमच्या मनाने तुम्हाला जसा देवाने आशीर्वाद दिलेला आहे, त्या आशीर्वादाप्रमाणे तुम्ही काय करा बरं, माझ्याकडे ते ऐपतीप्रमाणे तुम्ही माझ्याकडे त्या गोष्टी घेऊन या. असं प्रभू येशू ख्रिस्त त्यांना देव त्यांना काय तर सांगत आहे. आणि जेव्हा 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 अशा अशा गोष्टीची जेव्हा देव मागणी केला इस्रायल लोकांच्याकडे, तेव्हा तेव्हा अर्पण हे मंदिरामध्ये इतके आले, की त्या अर्पणाला थांबवण्यासाठी देवाकडे काय बरं, देवाला सांगावं लागलं किंवा देवाच्या लेवी याजकांना सांगावं लागलं, की आता तुम्ही काय करा, बंद करा आणायचं, कारण माझ्या कोठारामध्ये काय बरं भरपूर आहे. आणि हाच आशीर्वाद आपण आपल्या घरामध्ये सुद्धा आणू शकतो. हाच आशीर्वाद आपण आपल्यामध्ये सुद्धा आणू शकतो. पण जर तुम्ही म्हणत असाल, मला देवाने काहीच नाही दिलं, मी रिकामा आहे, माझ्याकडे काहीच नाही. तर मग देव तुम्हाला कशावर आशीर्वाद देणार? म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणतो, की माझ्याकडे येताना तुम्ही काय करा बरं, रिक्त हस्ते माझ्या मंदिरात येऊ नका. आज या ठिकाणी आपण ही प्रभात भक्ती या ठिकाणी मी संपवत आहे. पण आज माझ्याकडे 2 प्रश्न आलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं, की जेव्हा-जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न उठतो, कोणताही प्रश्न असू दे तो, दशांश अर्पणाविषयी कोणताही प्रश्न असू दे, तो माझ्याकडे पाठवा. त्याचं उत्तर मी काय करेल बरं, देण्याचा प्रयत्न करेल. आज जो प्रश्न आला आहे, तो प्रश्न असा आहे, त्या व्यक्तीने ज्या हा प्रश्न उद्भवलेला आहे ज्याच्या मनामध्ये, तो इतका नक्कीच तो हुशार असणार आहे. कारण त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक आणि अर्पणे म्हणजे काय? म्हणजे या दोन्हीमधला विभाग काय आहे? लक्षात घ्या, अर्पणाविषयी आपण आता पाहिलेलं आहे. अर्पण ते आपण कसे आणायचे आणि अर्पणाचं व्याख्या या ठिकाणी आपण शिकलेलो आहे. गुंतवणूक गुंतवणूक हा शब्द चर्चमध्ये ह्यासाठी वापरला जातो, जर समजा तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये बेंचेस बनवायचे आहेत किंवा तुमच्या मंदिरासाठी तुम्हाला 1 वर्षानंतर रंगरंगोटी करायची आहे किंवा तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये टॉयलेट बांधायचं आहे किंवा बाथरूम बांधायचं आहे किंवा तुमच्या मंदिरामध्ये तुम्हाला गार्डनिंग करायचे किंवा झाडं लावायची आहेत. हे काम तुम्ही पहिल्यांदा विचार केला पाहिजे. पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये तो विचार आला पाहिजे आणि मंदिरामध्ये तो विचार तुम्ही मांडला पाहिजे, की बाबा आम्हाला या ठिकाणी सेपरेट टॉयलेट किंवा वॉशरूम आम्हाला बांधायचं. या ठिकाणी आम्हाला रंगरंगोटी करायची. हा तुम्ही अचानक नाही उचलायचा कधीही प्रश्न. त्याला आपण चांगला विचार नाही म्हणत. पण हा विचार जेव्हा तुम्ही मांडता चर्चमध्ये, तेव्हा तुम्ही त्याच्या प्रित्यात तुम्ही लोकांना आवाहन करू शकता, की ह्या गोष्टीसाठी आम्हाला पैशाची फंडची गरज आहे आणि तुम्ही ते पैसे काय करा बरं, मंदिरामध्ये आणा. लक्षात ठेवा त्याच्यासाठी तुम्ही वेगळी रिसीट बुक नाही ठेवायची. कारण तुमच्या रिसीटच्या पुस्तकामध्येच एक कॉलम आहे गुंतवणुकीचा लास्टमध्ये आहे. आणि त्या रिसीटमध्ये तुम्ही ती नोंद करून तो फंड तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये तुमच्याच बँक अकाउंटमध्ये तुम्ही ठेवायचा आहे. आणि जेव्हा समजा जर माझं रंगरंगोटीचं बजेट असेल 50,000 आणि चर्चचं रंगरंगोटी मला करायची आहे डिसेंबर महिन्यात आणि त्याचं 50,000 जर बजेट असेल, तर ते 50,000 गोळा होईपर्यंत तुम्ही लोकांच्याकडून काय करा बरं, अर्पण मागा आणि ते इन्व्हेस्टमेंट म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ठेवा.
आणि जेव्हा तुमच्याकडे 50,000 जे गोळा होतील, त्यानंतर तुम्ही काय करा बरं, ते रंगरंगोटी करा. पण ते प्रोजेक्ट झाल्यानंतर लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी तुम्ही लोकांना सांगा, मेंबर लोकांना सांगा, की आता बस आपल्या प्रोजेक्टसाठी एवढे-एवढे पैसे आलेले आहेत. आता तुम्ही हे थांबवण्याचं काम जे आहे, हे याजकाचं किंवा हे पाळकाचं आहे, लक्षात ठेवा. कारण जेव्हा तुम्ही थांबवता लोकांना आणि जेव्हा तुमच्याकडे फंड आल्यानंतर तुम्ही थांबवता, त्यावेळेस तुम्ही लोकांची मनं जिंकता, की बाबा हां, पालकांनी सांगितलं, की आमच्याकडे एवढा फंड आलेला आहे आणि आपण आता थांबूया. आणि हे इन्व्हेस्टमेंटचे पैसे तुम्ही काय करू शकता बरं, वापरू शकता. पण लक्षात ठेवा, अजून एकदा मी सांगताय, त्याच्यासाठी वेगळी रिसीट बनवायची गरज नाही. तुमच्या रिसीट पुस्तकामध्येच ते रिसीट आहे. पण तो फंड तुम्ही लोकल फंड मध्ये ठेवू शकता. आता ह्याचा जर दुसरा भाग पाहिला तर तुम्हाला प्रत्येक चर्च मध्ये प्रत्येक चर्चमध्ये जे लहान कंपन्या आहेत त्याचा मी जास्त सांगत नाही, पण जे ऑर्गनाइज चर्च आहेत त्यांच्यामध्ये जर तुमचा लोकल फंड जर समजा वर्षाला वर्षाला लोकल फंड जर तुमचा 1,00,000 गोळा होत असेल अंदाजे, आपण धरूया जे ऑर्गनाइज चर्चेस आहेत त्यांची, जर 1,00,000 होत असेल, तुम्ही चर्च बोर्ड मध्ये जानेवारी मध्येच तुम्ही एक ऍक्शन असली पाहिजे तुमच्याकडे चर्च बोर्डची, की मी युथ साठी किती पैसे खर्च करणार ह्या वर्षी, युथ मीटिंग साठी ह्या वर्षी मी जे पाथफाइंडर आहे त्याच्यासाठी किती पैसे खर्च करणार, मी जे स्त्रियांचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी किती पैसे खर्च करणार. हा बजेट तुम्ही वर्षाच्या पहिल्यांदा केला पाहिजे. कारण तुमच्याकडे गेल्या वर्षी ऑलरेडी फंड आलेला आहे. गेल्या वर्षी फंड आलेला आहे, त्या बेसवर तुम्ही त्याच्यामधला जर समजा 1,00,000 जर तुमचा लोकल फंड होता असेल, तर तुम्ही तुमची जर मंडळी म्हणत असेल की आपण 50,000 खर्च करूया आणि 50,000 लोकल फंड मध्ये तसं, तर त्या 50,000 तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटसाठी तुम्ही बजेट केलं पाहिजे आणि ते पैसे तुम्ही त्या डिपार्टमेंटला खर्चायला लावलं पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रोग्राम केले पाहिजे तुमच्या चर्च. हे काय बरं, हा एक इन्व्हेस्टमेंटचा काय बरं, हा एक तुम्हाला भाग आहे. आता दुसरा प्रश्न आलेला आहे. हा असा आहे प्रश्न, हा म्हणजे मंदिरामध्ये आम्ही वेगळा वेगळं अर्पण घेऊ शकतो का, ज्याचा उपयोग फक्त आम्ही विधवा स्त्रियांच्यासाठी करू शकतो. भरपूर असे जे मोठे मोठे चर्चेस आहेत ते असा फंड गोळा करतात, ते असा अर्पण, ज्याला आपण अर्पण म्हणतो, ते अर्पण गोळा करतात आणि तो सेपरेट त्या ठिकाणी ठेवतात आणि तो उपयोग ते प्रोग्राम करतात विधवा स्त्रियांच्यासाठी, जे गरीब आहेत. विधवा म्हणजे ज्या विधवांना देवाने ऑलरेडी आशीर्वाद दिलेला आहे त्या विधवांसाठी नाही. आपण कधी-कधी काय करतो माहिती आहे ना, मंदिरामध्ये मी पाहिलेलं आहे. 1 तारखेला आपण विधवांना साड्या वाटतो. मी पाहिलेलं आहे, की ज्या स्त्रीला गरज नाही साडीची, त्या स्त्रीला सुद्धा आपण वाटतो. पण ती स्त्री काय म्हणते, "मला नाही पाहिजे, मला आहे, देवाने दिलेलं आहे." पण तरी सुद्धा आपण काय करतो बरं, देण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, ज्या विधवा स्त्रिया, ज्यांना खरोखरच गरज आहे, त्या स्त्रियांना आपण काय केलं पाहिजे, मदत केली आणि असा फंड तुम्ही गोळा करू शकता. अर्पणे असे गोळा करू शकता. पण हे अर्पण हे अर्पणाखालीच गोळा करू शकता. अर्पणामध्येच गोळा करू शकता आणि त्याची रिसीट फाडून तुम्ही वेगळं लोकल फंडामध्ये तुम्ही ठेवू शकता. याचा अर्थ तुम्ही त्याला, जर तुम्ही विधवेसाठीच गोळा करत असाल, तर प्रत्येक वेळेस तुम्ही चर्चमध्ये सांगितलं पाहिजे, की मी विधवेसाठी पैसे गोळा करताय, विधवेसाठीच आम्ही फंड हा ठेवलेला आहे. आणि तुमच्याकडे हे सुद्धा माहित पाहिजे, की तुमचं ध्येय काय? किती गोळा करणार? असंच कधी-कधी मी मंदिरमध्ये ऐकतो, की आम्ही ह्यासाठी गोळा करताय पैसे. इव्हॅन्जेलिझम मीटिंगसाठी पैसे. पण बजेट काय आहे? बजेट नसतं. बजेट ते अनाउन्स करत नाही. फक्त आम्ही गोळा, पण जेव्हा तुम्ही बजेट अनाउन्स कराल, तेव्हा लोकांचं माइंड सेट होईल. मग लोकांना विचार येईल, की बाबा एवढी-एवढी माझी मंडळी आहे आणि मी त्यातला किती भाग दिला पाहिजे. म्हणून तुम्ही काय करा बरं, बजेट सांगा आणि त्याच्यानंतर काय बरं,
अर्पणाची अनाउन्समेंट ही तुम्ही चर्चमध्ये करू शकता आणि गोळा करू शकता आणि तुमच्या चर्चमधले डिपार्टमेंट तुम्ही काय करू शकता बरं चालवू शकता. देव बाप करू पुन्हा एक वेळेस आपल्याला सुंदर अशी माहिती बोध या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल देवाचे मी आभार मानतो. सुंदर अशा मार्गदर्शन